नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो. आज आपण वर्ग 10वी मधील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स चॅप्टर नंबर फर्स्ट घेणार आहोत. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर पहिला मी ऑलरेडी तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. क्वेश्चन नंबर दुसरा घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलाय बघा. तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे 3a + 5b = 26 and a + 5b = 22. याला आपण सॉल्व करूया. बघा 3a + 5b = 26 इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन टाका. पुढे ओके बघा पुढे आपल्याला दिलेला आहे, एकच मिनिट बघा, 3a + 5b = 26 इक्वेशन नंबर फर्स्ट and a + 5b = 22 इक्वेशन नंबर सेकंड देऊन टाका. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. सबट्रॅक्ट 1 and 2. इक्वेशन नंबर 1 काय आहे आपलं बघा. इक्वेशन नंबर 1 आहे 3a + 5b = 26 minus a + 5b = 22. ओके, आपण काय करायला, एक मधून दोन वजाबाकी करायला. वजाबाकी करून घ्या. 3a मधून a गेला, 3a - a 2a प्लस गेट कॅन्सल कारण की इथं मायनस आहे. 5b गेट कॅन्सल, इक्वलचं साइन ॲज इट इज. 26 - 22 इज 4. हे मल्टिप्लिकेशनचं डिवायडेशन मध्ये घेऊन जा. a = 4/2 and a = 2, राईट. 2 2 जा 4, राईट. a ची किंमत निघली आपल्याकडे. आता आपल्याला काढायची b ची किंमत. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 and 2. तुमच्या मनावर ठेवा, तुम्हाला ज्या इक्वेशन मध्ये ठेवू वाटेल त्या इक्वेशन मध्ये ठेवा, काही अडचण येत नाही. पुट दिस व्हॅल्यूज in equation 1. बघा, इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायची. इक्वेशन नंबर 1 काय आहे, 3a + 5b = 26. 3 into a ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, 2 आहे. a ची व्हॅल्यू 2 + 5b = 26. 3 2 जा 6 plus 5b as it is equal to 26. Again 6 is a 6 कसं इकडे प्लस मध्ये आहे, तिकडे गेल्यावर मायनस मध्ये जाईल. 5b = 26 minus 6 equals to 5b = 26 minus 6 20. हे गुणाकारातले भागाकारात न्या. b = 20/5 and b = 5×20 म्हणजे 5 4 जा 20. a ची किंमत आली 2 आणि b ची किंमत आली 4. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा क्वेश्चन सोडवायचा आहे, तो म्हणजे x + 7y = 10 and 3x - 2y = 7. बघा कोणत्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. x + 7y = 10, ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. अगेन 3x - 2y = 7 इक्वेशन नंबर सेकंड द्या. बघा आता काय करायचंय, ह्याला इक्वेशन आपण दिलेले आहेत. आता डायरेक्टली ह्याची बेरीज किंवा वजाबाकी होत नाही. त्याच्यामुळे सिंपल पद्धत तुम्हाला सांगतो काय करायचं. इक्वेशन नंबर 1 ला 2 ने गुणायचं आणि इक्वेशन नंबर 2 ला 7 ने गुणायचं. घ्या गुणून. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 किंवा 1 करा अगोदर. इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन नंबर 1 करा. इक्वेशन नंबर 1 बाय कितीने, 2 ने. इक्वेशन नंबर 1 ला 2 ने गुणायचं आणि इक्वेशन नंबर 2 ला 7 ने गुणायचं. घ्या गुणाकार करून. 2 इन ब्रॅकेट x + 7y = 10. गुणाकार करून घ्या. 2x + 14y = 20. इक्वेशन नंबर 3 द्या. and multiply equation number 2 by 7. multiply equation 2 by 7.
7 in bracket equation number 2 3x minus 2y equals to 7. 7 3s are 21x minus 14y. 7 7s are 49. Equation number 4. Equation number 4. And आता इथे आले प्लस 14y and minus 14y get cancel. Addition करा. Add equation 3 and 4. इक्वेशन नंबर 3 आणि 3 आणि 4 ची काय करायची बेरीज करायची. Add equation 3 and 4. 3 number is the equation is a 2x plus 14y equals to 20. Add चं चिन्ह देऊन टाका साइन. बेरीज इज 21x minus 14y equals to 49. This is a इक्वेशन नंबर 4. ओके, ऍडिशन करून घ्या. चला 21 2x 23x प्लस मायनस गेट कॅन्सल. 49 प्लस 20 69. 23 इकडे गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर भागाकारात जाईल. म्हणजेच x इक्वल्स टू 69 अपॉन 23 अँड x इक्वल्स 23 23 त्रिक 69. 23 त्रिक 69. ओके, 23 3 जा 69. म्हणजेच तुम्हाला y ची किंमत किती भेटली, इथं x ची किंमत भेटली. ओके, आता ह्याच्यावरून आपल्याला y ची किंमत काढायची आहे. एकच मिनिट, ह्याच्यावरून आपल्याला काय ची किंमत काढायची आहे, y ची किंमत. बघा ह्याच्यावरून आपण y ची किंमत पुट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 3. इन इक्वेशन नंबर 3 किती मध्ये, इक्वेशन 3 मध्ये ही व्हॅल्यू ठेवून द्यायची. बघा सिंपल आहे. x ची व्हॅल्यू 3 आली आहे. इक्वेशन नंबर 3 काय हा अगोदर बघा, 2x अधिक 14y बरोबर 20. मीन्स 2x प्लस 14y इक्वल्स टू 20. आता आपल्याकडे x ची किंमत आहे किती आहे, 3. ठेवून द्या. 2 into 3, एक मिनिट, 2 into 3, 2 into 3 plus 14y as it is equals to 20 as it is. ओके, हे 20 आहे, लक्षात घ्या. 3 2 जा 6 plus 14y इक्वल्स टू 20. प्लसचे तिकडे नाही, मायनस मध्ये जातील. 14y as it is 20 minus 6 equals to 40y equals to 20 minus 6 14 again. ओके, आता गुणाकारातले आपल्याला भागाकारात नाही, जिथे गुणाकारातले भागाकारात जातील. y बरोबर 14 छेदस्थानी 14 अँड y बरोबर 14 एक 14. म्हणजे तुम्हाला x बरोबर 3 अँड y बरोबर 1 भेटलेला आहे. x बरोबर 3 अँड y बरोबर किती भेटलेलं आहे, x भेटलेलं आहे. आपण पुढल्या क्वेश्चन कडे वळूयात. पुढला क्वेश्चन काय दिला आहे. ओके, सेकंड नंबर 2x minus 3y equals to 9, 2x plus y equals to 13 दिलेला आहे. त्याला सुद्धा आपल्याला खूप सुंदर पद्धतीने सोडवायला येतं. 2x minus 3y equals to 9. इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. अँड अगेन 2x plus y equals to 13. इक्वेशन नंबर ह्याला 2 द्या. आता काय करायचं, सिंपली ह्या इक्वेशन नंबर 2 ला इथे 3 आणायचंय, त्यामुळे इक्वेशन नंबर 2 ला कशाने मल्टिप्लाय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. करून घ्या. चला, मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3. ओके, करून घ्या मल्टिप्लाय. बघा 3 इन ब्रॅकेट 2x plus y equals to 13. मल्टिप्लाय 3 into 2 6, 3 2 जा 6x plus 3y equal 39. 13 3 जा 39. इक्वेशन नंबर ह्याला किती द्यायचा आहे, 3 द्यायचा आहे. आता बघा इथे प्लसचे 3y झाले, इकडे मायनसचे 3y झाले. ऍडिशन करून टाका, प्लस मायनस गेट कॅन्सल करून टाका. चला, ऍड इक्वेशन नंबर 1 and 3.
ॲडिशन करून घ्या चला. इक्वेशन नंबर 1 2x minus 3y equals to 9 and 3 is a 6x plus 3y equals to 39. ॲडिशन करून घ्यायची. 6x plus 2x 8x minus 3y plus 3y get cancel equals to 18 48. ओके, त्याच्यावरून आपल्याला हे गुणाकारात इकडे भागाकारात न्यायला येते. 8 इकडे गुणाकारात आहे, तिकडे नाही भागाकारात जातील, म्हणजे x बरोबर 48/8 x इक्वल टू 8 6 जा 48 8 6 जा 48 म्हणजे x ची किंमत किती आली तर 6 आली. पुट दिस व्हॅल्यू these values in इक्वेशन नंबर 3 आपण 3 मध्ये ठेवून देऊ. 3 नंबरचं इक्वेशन 6x plus 3y equals to 39. 6 into 6 plus 3y equals to 39. साय 36 अधिक 3y equals to 39. 36 इकडे प्लस मध्ये आहेत, तिकडे ना मायनस मध्ये जातील. पॉझिटिव्हचं मायनस होत असतं अपोजिट साईडला गेल्यानंतर. 3y equals to 39 minus 36 and 3y equals to 6. गुणाकारातले भागाकारात न्या परत. y equals to 6/3 3 2 जा 6 means y equals to 2 आलेला आहे. x ची किंमत किती भेटली आपल्याला 6 and y ची किंमत 2 भेटलेली आहे. राईट, बघा सॉरी एकच मिनिट सांगितलं 3 इथं 3 राहतं. सॉरी एकच मिनिट, इथं 3 राहते, इथं किती राहतंय 3 आणि इथं 3 आणि इथं आन्सर इज 1 येईल. तुम्हाला आन्सर किती येणार आहे 1. ओके, राईट, या पद्धतीने इथे 3 करायला विसरू नका. 39 minus 36 इज 3 and 3 divided by 3 इज 1. ओके, पुढल्या क्वेश्चन कडे वळणार आहे मी. क्वेश्चन नंबर 4 कडे बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला काय पद्धतीने दिलेला आहे बघा. आता हा क्वेश्चन नंबर या पद्धतीने बी सोडवता येतो आणि अजून एक पद्धत आहे त्या पद्धतीने हे सोडवता येतो. बघा कसं सोडवणार तुम्ही. 5m minus 3n equals to 19 इक्वेशन नंबर फर्स्ट and m minus 6n equals to -7 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 ला आपण जर सॉल्व्ह केलं तर m ॲज इट इज ठेवा, इक्वलचं साइन ॲज इट इज ठेवा, -7 ॲज इट इज ठेवा, हे मायनसचं तिकडे न्या, +6n होते. ह्याला इक्वेशन नंबर 3 द्या. आता ही m -7 + 6n ही किंमत आपण काय करायचं ह्याच्यामध्ये ठेवायची. कशामध्ये, इक्वेशन नंबर पुट दिस व्हॅल्यू, किंवा हे कॅन्सल करा कोणतं हे, त्याला इक्वेशन दिलेलं आणि डायरेक्टली लिहा पुट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर किती मध्ये ठेवायची 1 मध्ये ठेवायची. ही m ची किंमत. इक्वेशन नंबर 1 का आहे या 5m minus 3n equals to 19 ठेवून द्या. चला m ची किंमत किती -7 + 6n आपण ह्याला सॉल्व्ह करून काढलेली आहे. 5 इन ब्रॅकेट मध्ये घ्या, -7 + 6n ब्रॅकेट क्लोज -3n equals to 19. ओके, पुढे गुणाकार करून घ्या. 5 7 35 -35 प्लस 6 35 30n - 3n equals to 19. आता हे -35 इकडे न्या, प्लस होऊन जाईल. 30n - 30n - 30 27n equals to 19 plus 35 equals to 27n as it is. 9 5 14 54. गुणाकारातले भागाकारात न्या. n बरोबर 54/27 27 27 27 दोन्ही 54 मीन्स n equals to 2. n equals to किती आलं 27 2 जा 54 म्हणजे n ची किंमत किती भेटली तुम्हाला 2 भेटली. त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत पुढे m ची किंमत काढायची. m ची किंमत झालेली आहे, आता आपण काढूया m ची किंमत. पुट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन किती मध्ये ठेवायची 1 मध्ये ठेवू आपण. इक्वेशन नंबर
वन. इक्वेशन नंबर 1 काय आहे बघा. इक्वेशन नंबर 1 5m - 3n इक्वल्स टू 19. यांची किंमत 2 आलेली आहे. यांची किंमत किती भेटली आपल्याला 2 भेटलेली राईट. यांची किंमत 2 म्हणजेच 5m - 3 into 2 equals to 19. 5m as it is minus 3 to the 6 equals to 19. एकच मिनिट. ही किंमत ह्याच्यामध्ये नाही का ठेवू. ह्याच्यामध्ये आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवू. ओके. इक्वेशन नंबर 2 6. इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवा. थोडंसं चुकायलं. एकच मिनिट. इक्वेशन नंबर 2 मध्ये जर आपण ठेवली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल बघा. चला इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवू आपण. पुट these values in equation 2. काय इक्वेशन 2 m - 6n equals to -7. m minus 6 into 2 equals to -7. m मायनस 12 बरोबर वजा 7 मायनसचं प्लस मध्ये जाईल तिकडं. m बरोबर -7 प्लस 12 अँड m इक्वल टू 8 7 8 9 10 11 12 5 प्लसचे 5. ओके. यांची किंमत किती आली आपल्याला 2 आली आणि m ची किंमत 5. मग लिहिताना लिहून टाका n, m बरोबर 2, 5 या पद्धतीने. राईट. आम्हाला आशा आहे की हे सुद्धा उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आपण पुढल्या उदाहरणाकडे वळूया. 5th नंबरच्या काय दिले बघा. त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तुम्हाला तुम्ही थोडंसं साईडला येतो स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. बघा पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण. 5x + 2y = -3 अँड x + 5y = 4 दिलेला आहे. आता याला सिंपल पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा 5x + 2y = -3. ह्याला सुद्धा आपण त्याच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. 5x + 2y = -3 इक्वेशन नंबर 1 अँड x + 5y = 4 समीकरण नंबर 2 किंवा इक्वेशन नंबर 2 म्हणू शकतो आपण ह्याला. पुढे बघा 5x + 2y = -3 इक्वेशन नंबर 1 x + 5y = 4 इक्वेशन नंबर 2. आता x ॲज इट इज मी इक्वल ॲज इट इज ठेवतो. 4 ॲज इट इज हे प्लसचं इकडे -5y करून टाकतो. ओके. x ची किंमत निघली आपण. x ची किंमत ह्याच्यामध्ये ठेवून देऊ. पुट दिस व्हॅल्यूज in equation नंबर ह्याच्यावरून आपण हे काढली तर आपण एक मध्ये ठेवून देऊ. इक्वेशन नंबर 1 5x आहे. इक्वेशन नंबर 1 5x + 2y = -3 राईट. पुढे आपण x ची किंमत काढलेली 5 इन ब्रॅकेट 4 - 5y + 2y = -3. अगेन 5 4 = 20 -25y + 2y ॲज इट इज = -3 ॲज इट इज. आता हे प्लसचा तिकडे या मायनस मध्ये जाईल. पुन्हा वजा 25y अधिक 2y 23y -23y -3 + 20 राईट -23y ओके. सॉरी हे प्लस मध्ये होतं इथं मायनस मध्ये जाईल. कुठे जाईल इथं मायनस मध्ये कारण की इकडे 20 प्लस आहे इकडे मायनस. पुन्हा ह्यांची वजाबाकी होते. 25y मधून 2y गेले 23y आणि 20 आणि 3 मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं बिगेस्ट नंबर साइन 20 + 3 23 गुणाकारातले पुन्हा परत भागाकारात न्या म्हणजेच y ची किंमत निघून जाईल. y = -23 -23 कॅन्सल 23 × 1 = 23 y = 1 आलं. y ची किंमत किती निघाली तुम्हाला 1 निघाली. y ची किंमत 1 अँड पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. पुट दिस व्हॅल्यूज in equation
नंबर इक्वेशन नंबर 2 काय आहे घ्या. इक्वेशन नंबर 2 आहे x प्लस 5y इक्वल्स टू 4. y ची किंमत ठेवून द्या. x प्लस 5 इंटू 1 इक्वल्स टू 4 अँड x प्लस 5 1 जा 5 इक्वल्स टू 4. इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस मध्ये जाईल. x इक्वल्स टू 4 मायनस 5 अँड x इक्वल्स टू मायनस 1 आहे. x इक्वल्स टू मायनस 1 आहे. त्याच पद्धतीने आपल्याला 6 नंबरचं उदाहरण सोडवायचं. किती नंबरचं? 6 नंबरचं. बघा त्याला काय करायचं 1/3x प्लस y इक्वल्स टू 10/3 इक्वेशन नंबर 1. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 3. इक्वेशन नंबर 3 3 नेच का मल्टिप्लाय करायचं? हे 3 आपल्याला काय करायचं? कॅन्सल करायचं. या पद्धतीने आपल्याला समीकरण आणायचे. स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. हे जनरल फॉर्म आहे. बघा पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते काय आहे? जनरल फॉर्म आहे. आपल्याला जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन आणायचं आहे. बघा जनरल फॉर्म मध्ये आपण इक्वेशन आणणार आहोत. लक्षात घ्या. आता आपल्याला पुढे वळायचे. बघूया आपण. बघा मल्टिप्लाय काय करायचे? मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 3 ने 3 ने मल्टिप्लाय करून घ्या. 3 इंटू 1/3x प्लस 3 इंटू y इक्वल्स टू 3 इंटू 10/3. 3 जा गेट कॅन्सल. 3 जा गेट कॅन्सल. इथं राहिलं 1 इंटू x डायरेक्टली तुम्ही x लिहून टाका प्लस 3y लिहून टाका अँड 10 इक्वेशन नंबर ह्याला 2 द्या. पुढे इक्वेशन नंबर 3 घ्या. 2x प्लस 1/4y इक्वल्स टू 11/4 इक्वेशन नंबर ह्याला थर्ड द्या. अगेन मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3 बाय 4. इक्वेशन नंबर 3 ला कितीने मल्टिप्लाय करायचे? 4 ने. कारण की हे 4 आपल्याला कॅन्सल करून टाकायचे. म्हणजेच 4 इंटू 2x प्लस 4 इंटू 1/4y अँड 4 इंटू 11/4. 4 2 जा 8. x प्लस 4 गेट कॅन्सल. y इक्वल्स टू 4 गेट कॅन्सल. 11 इक्वेशन नंबर ह्याला किती द्यायचा आहे? 4 द्यायचा आहे. बघा पुढे इक्वेशन नंबर किती दिला तुम्ही ह्याला? 4 दिला ह्याला. इक्वेशन नंबर 4. ओके. इक्वेशन नंबर 1 2 3 अँड 4 इक्वेशन नंबर. आता बघा इथं जर तुम्ही बघितलं तर इथं किती x प्लस 3y इक्वल्स टू 10 आहे. 8x प्लस y इक्वल्स टू 11 आहे. आता आपल्याला काय करायला? इथं 3 आहे, इथं पण 3 आणण्यासाठी मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 4 बाय 3 करावं लागेल. मल्टिप्लाय बघा मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 4 बाय 3 करून घ्या. 3 ने मल्टिप्लाय. 3 इन ब्रॅकेट 8x प्लस y इक्वल्स टू 11 मल्टिप्लाय करून घ्या. 8 3 24 24x प्लस 3y इक्वल्स टू 33 इक्वेशन नंबर 5 देऊन टाका. इक्वेशन नंबर 5. आता बघा इक्वेशन नंबर 2 अँड इक्वेशन नंबर 5 सबट्रॅक्शन केल्यावर इक्वेशन 3y गेट कॅन्सल होईल.